नमस्कार सर्वांना. माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पात्रता परीक्षा 2024 पेपर फर्स्ट इयत्ता 1ली ते 5वी पर्यंतच्या शिक्षक होण्यासाठी. त्यात आपण बघणार आहोत गणिताचे प्रश्न. येथे माझा सर्वांना गणित समजतील अशा सोप्या भाषेत आणि गणितीय क्रियेत सांगण्याचा प्रयत्न आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, शिकवलेलं आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही फीडबॅक द्यायचा असेल तर कमेंट करा. चला तर सुरुवात करू. 91वा प्रश्न काय आहे? कोणत्या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे? तर बघा, इथे जर तुम्हाला दिसत असेल तर दोघे सारखेच आहेत, म्हणजेच मुलींपेक्षा मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट म्हणजे निम्मी, अर्धी. तर इथे तुम्हाला सारखे सारखे दिसत असतात, म्हणजे नाही, मुलांपेक्षा मुली कमी पाहिजेत, त्या पण कशा निमपेट. तर जर तुम्हाला जर ऑप्शन तुम्ही बघितला तर तुम्हाला दिसत असेल इथे किती आहेत? 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 आणि इथे किती आहेत? 1 2 3 म्हणजे 6च्या निमपट म्हणजेच 6चे अर्धे किती होतात? 3. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? दुसरं उत्तर म्हणजेच काय? सी या वर्गातील मुलींची संख्या मुलग्यांच्या संख्येच्या निमपट आहे. प्रश्न 92 काय आहे? बी वर्गातील मुलांपेक्षा डी वर्गातील मुली किती कमी अथवा अधिक आहेत? बघा, कोणाचा विचार करायचा? फक्त बी याचा विचार करायचा आणि डी याचा विचार करायचा आहे. तर काय, वर्गातील मुली कितीने कमी अथवा जास्त आहेत? मुली बघा, ह्या इथे दिसत असतील तुम्हाला. इथे किती आहेत? 15 ते 25 पर्यंत, म्हणजेच किती? 10. आणि इथे दिसत असतील तर 5 10 15 20 आणि 25 म्हणजेच किती? 25. फरक कितीचा येतो? 15चा. एकतर काय, 15 अधिक असतील किंवा एकतर 15 कमी असतील, म्हणून 15ने अधिक किंवा 15ने अधिक किंवा 15ने कमी. तर आपलं ऑप्शन बघा कुठे आहे? तर एकमेव ऑप्शन काय आहे? 15ने अधिक, म्हणजेच आपलं तिसरं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 93 काय आहे? एम वजा डी गुणिले एक्स भागिले एल आणि ह्याच्यावर 1 मार्कासाठी पेपर फर्स्टमध्ये 100% प्रश्न असतो, म्हणजे असतोच. एवढ्या प्रश्नपत्रिका बघितल्या, त्याच्यात एक प्रश्न हा आहेच, म्हणून हा चार्ट तुम्हाला येणे गरजेचं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? एम 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 वजा डी आणि गुणिले काय आहे? एक्स एक्स भागिले एल. तर आपण हे सोडवू. एम म्हणजेच किती? तर ह्या चार्टमध्ये बघा तुम्हाला दिसत असेल. एम म्हणजेच किती? तर 1000. त्याच्यातून डी डी किती आहे? डी किती आहे? 500 गुणिले एक्स किती आहे? एक्स कुठे गेला? हा इथे. एक्स म्हणजेच किती? 10 आणि एल किती आहे? 50. तर हे आपल्याला सोल्व करायचं आहे. तर पहिले कंस सोडवणार. 1000 मधून 500 गेले तर किती राहणार आहे? 500 गुणिले 10/50. शून्य गेला, शून्य गेला. 5 एके 5 5 एके 5 आणि किती? 100. मग राहिल्या किती? 100. 100 म्हणजेच या चार्टमध्ये बघा, 100 म्हणजेच काय आहे? सी. तर आपलं ऑप्शन काय असेल? पहिलं ऑप्शन, म्हणजेच पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. काय? सी उत्तर राहणार आहे, म्हणजे 100 राहणार आहेत. प्रश्न 94 काय आहे? आहे खालील आकृतीत दाखवल्याप्रमाणे न रंगवलेला भाग दर्शवणारा अपूर्णांक पर्यायातून निवडा. तर एकूण भाग आहे ते पहिले तर आपल्याला मोजावे लागतील. किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर छेदात किती घेणार आपण? 9. एकूण भाग 9 आहेत, त्याच्यापैकी न रंगवलेले किती आहेत? 2, म्हणून 2. तर किती? 2/9. तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे? चौथ्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे. 2/9 हे काय आहे? ह्याचं उत्तर आहे. प्रश्न 95 काय आहे? एका रस्त्याची लांबी 2 किमी आणि 560 मीटर आहे. रस्त्याच्या कडेने प्रत्येक 6.4 मीटर अंतरावर झाडे लावायची आहेत. तर रस्त्याच्या दुतर्फा लावण्यासाठी जास्तीत जास्त किती झाडे लागतील? तर काय, एक रस्ता आहे, त्या रस्त्याचे किती? 2 किमी
2 किमी आणि 560 मीटर अंतर आहे आणि झाड किती मीटरवर लावायचे आहे तर 6.4 मीटरवर. हे कशात आहे किमीमध्ये आहे. म्हणून ह्याला काय करू पहिले तर आपण 2 किमी आणि 560 मीटर म्हणजेच किती 1 किलोमीटर म्हणजेच किती 1000 मीटर. म्हणून हे 2 किमी म्हणजेच किती 2000 अधिक 560 बरोबर किती होतात तर 2560 मीटर काय आहे अंतर. तर लावायचं कुठे आहे 6.4 मीटरवर लावायचं आहे. तर आपण बघा दुतर्फा सांगितलं आहे दुतर्फा म्हणून इथे पहिलं झाड लावलं तर इथे आणि हे किती असेल 6.4. इथे पण किती असणार आहे 6.4 म्हणजे दोन्ही बाजूने तशीच झाडं लागणार आहेत. इथे पण 6.4 म्हणून जर आपण काय केलं 2560ला जर आपण भागणार आहेत कितीने 6.4ने मीटरवर लावायचे आहे. म्हणून दशांश चिन्ह घालवण्यासाठी आपण काय करणार आहेत गुणिले करणार आहेत. म्हणून 256 कितीने गुणणार 10ने. एक डिजिट आहे म्हणून 10ने गुणणार म्हणजेच 2560 आणि एक शून्य देणार म्हणजेच किती 25,600 आणि इथे किती येणार आहे 64. जर आपण भाग दिला तर 64 दुने 128 होतात आणि 128 दुने किती होतात 256 होतात. म्हणून 64 एके 64 64 चौक 256 आणि 64 शून्य शून्य 64 शून्य शून्य म्हणजेच किती इथे इथून ते इथपर्यंत किती लागणार आहे 400. पण हा सुरुवातीचं झाड पण आपल्याला काउंट करावं लागेल म्हणजेच किती किती येणार आहे 401. एका बाजूला किती झाडं लागणार आहे 401. तर दुतर्फा सांगितलं म्हणजे तेवढीच झाडं इथे सुद्धा लागणार आहेत किती 401. म्हणून दोघांची बेरीज केली तर किती होते 802. तर ते ऑप्शन आपलं कुठे आहे दुसऱ्या पर्यायामध्ये आपलं उत्तर दिलेलं आहे. तर 802 एवढी झाडे लागतील. प्रश्न 96 काय आहे खालीलपैकी सत्य विधानांसाठी योग्य पर्याय निवडा. तर 3 विधान दिलेले आहेत त्याच्यातले कोणकोणती विधाने सत्य आहेत ते आपल्याला ओळखायचे आहेत. पहिलं विधान काय दिलं आहे ए विधान समांतरभुज चौकोनाच्या सम्मुखभुजा एकरूप असतात. तर सम्मुख समांतरभुज हा असा असतो तर त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात एकरूप असतात. हे काय विधान सत्य आहे. दुसरं पर्याय समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात. तर ते सुद्धा कसे असतात एकरूपच असतात. समोरासमोरील कोण कसे असतात एकरूप असतात. हा इथला तर इथला आणि हा तर हा कोण कसे असतात एकरूप असतात. म्हणजे दुसरं विधान पण सत्य आहे. आणि समांतरभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात. जर मी कर्ण काढले तर ते पण परस्परांना काय करतात दोन भागात दुभागतात. म्हणून हे सुद्धा सत्य आहे. तर कोणता पर्याय पहिला पर्याय काय ए बी सी हे काय आहे सर्व योग्य पर्याय सत्य विधाने आहेत. म्हणजे ए बी आणि सी ही विधाने सत्य आहेत. म्हणून आपलं ऑप्शन काय असणार आहे पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 97 काय खालील आकृतीतील घडणीपासून षटकोनी चिती तयार केल्यास त्यातील समोरासमोर पृष्ठांवरील अक्षराची चुकीची जोडी कोणती. तर इथे बघा ए आणि एच म्हणजेच हा काय आहे षटकोन आहे. षटकोन आहे म्हणून ए आणि एच हे काय आहे समोरासमोरील आहेतच. बी आणि जी बी पासून चौथ्या नंबरला आहे म्हणून हे पण बरोबरच आहे. आणि सी पासून डी बघा सी पासून हा पण चौथ्या नंबरला आहे म्हणून हे पण बरोबरच आहे. आणि सी राहिला काय सी आणि ई 3 नंबरलाच आहे म्हणून काय तिसरं उत्तर आपलं काय आहे षटकोनी आहे. तर जरासा तुम्ही विचार कराल तर समोरासमोरील कोणत्या बाजू येतील असं समजेल तुम्हाला. म्हणून काय आहे सी आणि हे काय आहे चुकीची जोडी आहे. म्हणजेच बी आणि जी आपण पकडला तर बी पासून जी चौथ्या नंबरला आहे तसंच सी पासून डी सुद्धा चौथ्या नंबरला आहे म्हणून हे सगळे बरोबरच आहेत. आणि हे तर समोरासमोरीलच असणारच आहेत. म्हणून राहिला कोण तिसरा ऑप्शन म्हणजे सी आणि ही काय आहे चुकीची जोडी आहे. प्रश्न 98 काय आहे 60 सेमी बाजू असणाऱ्या घनाकृती लाकडी पेटीस बाहेरून खालचा पृष्ठभाग वगळून रंग देण्यासाठी 30 रुपये प्रति चौरस मीटर दराने किती रुपये खर्च होईल. तर 60 सेमी तर 60 सेमी दिलेला आहे. तर त्याला इथं आपल्याला खर्च काय दिलेला आहे प्रति मीटर चौरस मीटर दिलेला आहे. म्हणून 60 सेमीला जर आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचे असेल तर कितीने भागावं लागेल 100ने. म्हणून किती येणार आहे 2 डिजिट म्हणजे 0.6 मीटर काय येईल बाजू येईल. तर बघा इथं काय हा पण खालचा भाग सोडला
तर राहिले भाग किती घनाकृती आहे तर त्याला 6 बाजू असतात, म्हणजे ही बाजू आपण खालची सोडली तर बाकीचे सर्व काय आहेत चौरस आहेत. म्हणून किती एकूण किती चौरस राहिलेत 5 आणि त्या चौरसांची बाजू किती आहे म्हणजेच इथे आपण चौरस पकडले तर बाजूचा वर्ग येतोय कारण की पृष्ठफळ येईल म्हणून बाजूचा वर्ग गुणिले किती रुपये खर्च आहे 30 रुपये आहे म्हणून 5 गुणिले बाजू किती येणार आहे बाजू किती येणार आहे तर 0.6 मीटर म्हणून गुणिले 0.6 गुणिले 0.6 गुणिले किती 30 तर किती 5 त्रिक 15 150 गुणिले 66 36 म्हणजे 0.36 येणार आहे आणि जर आपण गुणाकार केला 15 कितीने 150 ने या 36 ला गुणू तर 15 शक किती होतात 90 हातचे किती गेले 9 15 त्रिक 45 आणि 9 किती होतात 54 आणि हा एक शून्य किती होतात 4054 किती होतात 54 होतात म्हणजेच किती नंतर डिजिट 2 नंतर म्हणजेच किती 54 रुपये खर्च येईल. कोणतं ऑप्शन आहे तर पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर बरोबर आहे. किती खर्च येईल 54 रुपये. इथे 150 गुणिले मी काय केले 36 केले 0.36 केले तर इथे मी डायरेक्टच करतोय 15 सक 90 9 गेले हातचे 15 त्रिक 45 आणि 9 किती होतात 54 होतात आणि हा शून्य राहिला तो म्हणून 2 नंतर डिजिट म्हणून किती 54 रुपये खर्च येईल. तर पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 99 काय आहे 50 मीटर लांबी व 30 मीटर रुंदी असणाऱ्या आयताकृती बागेच्या बाहेरील सर्व बाजूंनी 5 मीटर रुंदीचा रस्ता तयार केल्यास रस्त्याच्या जागेचे क्षेत्रफळ किती होईल. तर बघा हे पहिलं काय आहे हा मी आतून काढलेला आहे. हा काय आहे आयताकृती काय आहे बाग आहे. त्याच्यानंतर इथून 5-5 मीटरचा रस्ता वाढणार आहे इकडून 5 तर प्रत्येक बाजूने 5 मीटर. तर काय विचारलेलं ते या रस्त्याचे आपल्याला काय विचारलेलं आहे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. हे काय आहे याचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर बघा ह्याची लांबी किती दिली 50 रुंदी किती दिली 30 तर बघा 5-5 मीटर वाढवले या 50 मध्ये 5 मीटर वाढवले इकडून 5 वाढणार इकडून 5 वाढणार म्हणजेच रुंदी किती होईल 60. तसंच या लांबी किती होईल 60 आणि या 30 मध्ये इथे 5 वाढणार आहे इथे सुद्धा 5 वाढणार आहे म्हणजेच किती होणार आहे रस्ता आहे म्हणून ते वाढणार आहे. तर हे 30 आणि 5 किती होते 10 म्हणजेच रुंदी किती भेटणार आहे 40. तर आपल्याला काय या रस्त्याचं काय विचारलेलं आहे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. तर आपण काय करू आयताकृती आहे म्हणून लांबी गुणिले रुंदी तर आयताचे क्षेत्रफळ म्हणजेच 60 गुणिले आपण 40 करू किती येतात 6 चोक 24 किती 2400 आणि हा बाग आहे त्याचे क्षेत्रफळ किती येणार आहे 50 गुणिले 30 म्हणजेच किती 5 त्रिक 15 किती येतात 1500. तर 2400 मधून आपण काय करू वजा करू किती 1500 तर किती राहतात 14तून 5 गेले राहतात 9 आणि एकातून एक गेला 0 म्हणजेच किती 900 आहे का. तर 900 चौरस मीटर त्या रस्त्याची काय असेल क्षेत्रफळ असेल. 900 हे आपलं उत्तर आहे. प्रश्न 100वा काय आहे एका कोणाचा कोटी कोण 35 अंश मापाचा आहे तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती. तर बघा हा प्रश्न कसा ह्याच्यावर पण प्रश्न शक्यतो असतोच म्हणजेच एका कोणाचा कोटी कोण म्हणजेच किती 90 अंशाचं माप. तर एका कोणाचा कोटी कोण या कोटी कोणातून आपल्याला 90 मधून 35 वजा करू तेव्हा आपल्याला भेटणार किती आहे 55 अंश म्हणजेच 10तून 5 गेले 5 आणि 8तून 5 गेले 5 म्हणजेच 55 अंश म्हणजेच 55 अधिक 35 केले तर 90 भेटतात म्हणजे कोटी कोण होतोय. म्हणून 55 हा काय आहे आपला एका कोणाचं त्या कोणाच्या कोटी कोण म्हणजेच 55 कोणाचा कोटी कोण 35 मापाचा आहे. तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती पूरक कोण म्हणजेच दोघे मिळून किती झालं पाहिजे 180 अंश झालं पाहिजे. तर आपल्याला जो माप भेटला काय तर त्याचा म्हणजेच कोणाच्या 55चा म्हणजेच 180 मधून आपण जेव्हा 55 वजा करू तेव्हा जे माप भेटेल म्हणजेच किती
10 मधून 5 गेले किती राहतात 5. इथे किती दिला म्हणजेच किती राहणार आहे 7. 7 मधून 5 गेले राहतात 2 आणि हा 1 म्हणजेच किती 125 अंश म्हणजेच तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती म्हणजेच 55 अधिक 125 केले तेव्हा पूरक कोण होतोय म्हणजेच किती 180 अंश होतात. म्हणून त्या कोणाचं माप किती असणार आहे या कोटी कोणाच्या मापाचे पूरक कोणाचे माप किती असणार आहे 125 अंश असणार आहे. म्हणजेच कोणतं चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 101 काय आहे 1 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरीज किती येते. तर आपण एशेनचे सूत्र वापरून सुद्धा करू शकतो. 1 ते 50 हे काय आहे अंकगणित श्रेणी आहे. म्हणजेच ए बरोबर T1 बरोबर किती येणार आहे 1, डी बरोबर पण किती येणार आहे 1 आणि एन बरोबर किती येणार आहे 50. तर एस एन बेरीज असेल तर शक्यतो एस एनचेच सूत्र वापरा. एन छेद 2 कंसात 2 ए अधिक कंसात एन वजा 1 आणि डी. तर एस एन म्हणजेच किती एस 50 छेद 2 कंसात 2 गुणिले ए किती आहे 1 अधिक एन किती आहे 50 वजा 1 आणि डी किती आहे 1 आहे. तर किती 50 या 50ला 2ने भागलं तर किती येतो 25 कंसात 2 अधिक 50 मधून 1 गेला तर 49 आणि किती 25 गुणिले किती होतात 51. तर आपण गुणाकार करू 25 एके 25 हातचे किती गेले 2 आणि 25 पाचा 125 असे आणि अधिक 2 केले तर किती होतात 27 म्हणजेच 1275 हे काय आहे आपलं उत्तर आहे. म्हणजेच कोणतं पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. किंवा आपण असं सुद्धा करू शकतो. शॉर्टकट करायचं झालं जर नैसर्गिक संख्या दिल्या असतील तर आपण शेवटची संख्या कोण आहे 50 हे नैसर्गिक संख्या असतील तेव्हा आणि त्याची पुढची संख्या कोण आहे 51 छेदात किती करू आपण 2 तर किती 25 बे दुने 4 आणि बे पंचे 10 म्हणजेच किती 25 गुणिले 51च येत आहे. हे शॉर्टकट आहे. हा गुणाकार तो केलाच आपण किती येते 1275 म्हणजेच उत्तर आपलं काय असणार आहे 1275. प्रश्न 102 स्वराने शिक्षणासाठी दर 7 असे 7 दराने बँकेकडून 80,000 काही वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदती अखेर तिने बँकेला 96,800 व्याजासह परत केली. तर स्वराने ती रक्कम किती वर्षासाठी परत केली. तर हा काय सरळ व्याजाचा प्रश्न आहे. सरळ व्याज बरोबर काय आहे सूत्र पी गुणिले एन गुणिले आर. हे काय आहे सरळ व्याजाचे सूत्र भागिले किती 100. तर इथे बघा तिने घेतले किती 80,000 न भरले किती 96,800. त्याच्यातून जर आपण 80,000 वजा केले तर किती राहतात 16,800 रुपये काय आहे तिचं व्याज आहे. म्हणजे तिने 80,000वर व्याज किती दिलं 16,800. तर आपल्याला विचारलेलं काय आहे किती वर्ष झाले म्हणजे तिने परतफेड केली. तर सरळ व्याज किती भेटलं आपल्याला 16,800 रुपये. फी म्हणजेच प्रिन्सिपल किती तिने घेतली 80,000 किती घेतलेले आहे 80,000 घेतली. एन म्हणजेच वर्ष आपल्याला माहीत नाही. रेट कितीचा आहे म्हणजेच दर कितीचा आहे 7चा भागिले किती 100. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 16,800 भागिले हा 800 इकडे आला तर भागिले गुणिले येताना भागिले होणार गुणिले 7 बरोबर एन भेटणार आहे. तर एनच आपल्याला विचारलेला किती वर्षासाठी. तर हे 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले 8 एके 8 8 एके 8 8 दुने 16 8 एके 8 7 एके 7 7 त्रिक 21 म्हणजे एन बरोबर किती भेटतं आपल्याला 3. तर तिने किती वर्षासाठी घेतलं 3 वर्षासाठी म्हणजेच दुसरा पर्याय आपला बरोबर आहे. प्रश्न 103 विहानने एका आयताकृती मैदानाच्या कडेला 15 फेऱ्या मारल्या तेव्हा एकूण 5.1 किमी अंतर चालून पूर्ण झाले. त्या मैदानाची लांबी 100 मीटर असल्यास रुंदी किती असेल. म्हणजेच आयताकृती काय आहे एक मैदान आहे तिला तिने किती फेऱ्या मारल्या 15 फेऱ्या मारल्या तेव्हा ती किती किलोमीटर चालली तर 5.1 किमी चालली. म्हणजेच आपल्याला एका फेरीत तिने किती अंतर कापलं किंवा किती होतंय ते आपल्याला पहिले तर काढावे लागेल. रुंदी किती दिली लांबी किती दिली 100. तर आपल्याला रुंदी विचारलेली आहे. तर एक फेरी म्हणजेच हे कशात दिलंय फेऱ्या आपण हे मीटरमध्ये कन्वर्ट करू. आपण 5.1 गुणिले
मीटरमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कितीने गुणणार आहे तर 1000ने गुणणार आहे. किती होतात 5100 मीटर इतकं अंतर झालं. तर हे अंतर जाण्यासाठी तिला तिने किती फेऱ्या मारल्या तर 5100 किती फेऱ्या मारल्या तिने ते अंतर जाण्यासाठी 15. तर 15 त्रिक 45 किती उरतात 6 उरतात आणि किती 15 चौक 60 आणि 15 शून्य 0 म्हणजेच किती 340 मीटर एका फेरीत तिने मारलं. म्हणजेच एक फेरी बरोबर किती 340 मीटरची आहे. तर बाहेरून ती काय मारते फेऱ्या मारते म्हणजेच काय असते आयताची परिमिती. म्हणून 340 मीटर काय आहे एक फेरीत ती जाते. तर हा 100 असेल तर हा 100 आहे. म्हणजेच हे किती झालं 200 झालं. चारही बाजूंची बेरीज असते. परिमिती म्हणजेच काय चारही बाजूंचा हा x घ्या हा x घ्या म्हणजेच काय येणार आहे 100 200 आणि x किती 2x अधिक किती 100 आणि एका फेरीत किती मारलं तिने 340 मीटर मारलं. म्हणून 100 तिकडे गेला तर 2x बरोबर 100 तिकडे गेला तर 340 वजा 100 आणि 2x बरोबर किती 140 येणार आहे आणि x बरोबर किती 140 भागिले 2. तर बेसाती 14 आणि बे 0 0 म्हणजे x बरोबर किती भेटतं आपल्याला 70. म्हणजेच रुंदी किती असणार आहे 70 मीटरची असणार आहे. तर कोणतं ऑप्शन दुसरं ऑप्शनमध्ये आपलं उत्तर बरोबर आहे. किती मीटर 70 मीटर असेल. प्रश्न 104 काय आहेत 1300 रकमेत 50 रुपयाच्या नोटांच्या 3/4 पट नोटा 20 रुपयाच्या आहेत. तर कोणत्या नोटा कितीने अधिक आहेत. तर बघा काय करावं लागलेलं आपल्याला x बरोबर म्हणजेच 50 रुपयाच्या नोटा आपण मानू आणि y काय मानू 20 रुपयाच्या नोटा. म्हणून त्याने काय सांगितले 50 नोटांच्या म्हणजेच x गुणिले किती 3/4 पट म्हणजेच काय आहेत 20 रुपयाच्या म्हणजेच काय y. म्हणून जर आपण x छेदात y तर हा तिकडे जाताना उलटा होऊन जाईल म्हणजेच काय 4/3 म्हणजेच x किती xच्या किती 50 नोटा असतील तर yच्या किती असतील सॉरी xच्या 4 नोटा असतील तर y xच्या 4 म्हणजेच 50च्या 4 नोटा असतील तर y म्हणजेच कोण 20च्या नोटा किती असणार आहेत 30 असणार आहेत. आणि आपण काय केलं हे काय भेटतंय आपल्या नोटांचं गुणोत्तर भेटतोय. म्हणून 4 गुणिले जर आपण 5 केलं तर किती भेटतंय 20 आणि 3 गुणिले 5 केलं तर किती भेटतात 15. म्हणजेच जर आता ह्या काय म्हणले आपण ह्या कोणाच्या नोटा आहेत 50च्या म्हणजेच 20 गुणिले जर आपण 50 केले तर किती होतात 10 म्हणजेच किती 1000 होतात. आणि 15 गुणिले 20 केले तर किती होतात 15 दुने 30 म्हणजेच किती 300 होतात. म्हणजेच दोघांची बेरीज केली तर किती 1300 होते. म्हणून काय सांगितलंय 50च्या 5ने अधिक आहेत. 50च्या नोटा काय आहे 5ने अधिक आहेत. तर काय आहे हेच आपलं ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे 50च्या नोटा 20 रुपयांच्या नोटांपेक्षा 5ने अधिक आहेत. म्हणून आपलं पहिलंच ऑप्शन बरोबर आहे. कारण 50च्या 20 नोटा आहेत आणि 20च्या किती 15 नोटा आहेत म्हणजेच 5 नोटा जास्त आहेत कोणाच्या 50च्या. म्हणून 50च्या 5ने अधिक आहेत कोणापेक्षा या 20च्या नोटांपेक्षा. प्रश्न 105 काय खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. तर आपण असे पण प्रश्न मागे बघितले तर ए हा बी हा सी हा डी आणि हा ई. तर हे काढण्यासाठी आपण काय करू एक भाग मिळून किती त्रिकोण तयार होणारे किती संख्या आहेत. तर बघा एक भाग मिळून ए ने होतोय बी ने होतोय त्रिकोण म्हणजेच बघा हा त्रिकोण होतोय हा त्रिकोण होतोय सी ने सुद्धा होणार डी ने होणार ई ने होणार. तर किती झाले त्रिकोण 5 त्रिकोण तयार झाले. तसेच दोन भाग मिळून किती त्रिकोण होतात. तर दोन भाग मिळून बघा ए आणि बी जर आपण पकडला ए आणि बी पकडला तर हा एक त्रिकोण झाला म्हणजेच ए बी मिळून एक त्रिकोण. त्याच्यानंतर
बी सी तर नाही होणार, बी सी जर घेतला तर चौरस होतोय, म्हणून सी आणि डी जर आपण पकडला तर सी आणि डी मिळून एक त्रिकोण, त्याच्यानंतर डी आणि ई मिळून एक त्रिकोण, म्हणून हे किती झाले 3 त्रिकोण आणि 3 भाग, 3 भाग मिळून होतात का? तर बघा 3 भाग म्हणजे ए बी सी पकडला तर नाही होत, तसंच बी सी डी घेतला तरी पण नाही होत, परंतु सी डी आणि ई घेतला तर किती होतोय 1 होतोय, म्हणजेच 5 अधिक 3 किती होतात 8 होतात, अधिक 1 म्हणजेच किती 9 त्रिकोण तयार होतात. तर कोणतं ऑप्शन? चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 106 का आहे विकासने प्रत्येकी 120 किमतीच्या 25 वह्या खरेदी, प्रत्येकी 32 किमतीच्या 5 पेन व 140 किमतीची कंपास पेटी खरेदी केली, तर त्याने एकूण किती किमतीच्या वस्तू खरेदी केल्या? तर बघा का आहे 120 किमतीच्या 25 वह्या, म्हणजेच 120 गुणिले सरळ सरळ आपल्याला गुणाकार करावा लागेल. 120 गुणिले किती 25, 25 दुने 50, 5 गेले हातचे, 25 एके 25 अधिक 5 केले तर किती 30 आणि हा एक शून्य म्हणजेच किती 3000. त्याच्यानंतर 32 किमतीच्या 5 पेना, म्हणजेच 32 गुणिले काय करू आपण 5 करू, तर किती 5 दुने 10, तो सॉरी एक गेला हातचा, 5 त्रिक 15 आणि किती 16 म्हणजेच किती 160 रुपये, आणि कंपास पेटीची किंमत किती आहे 140 रुपये. तर बेरीज करा, शून्य शून्य किती शून्य, शून्य अधिक 6 अधिक 4 किती 10, शून्य एक गेला हातचा, किती 1 अधिक 0 1 1 आणि 1 किती होतात 3 आणि किती 3 म्हणजेच किती 3300 रुपये एकूण किंमत झाली. किती खरेदी केली त्याने विकासने, तर 3300, म्हणजेच कोणतं चौथा ऑप्शन मधलं आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न 107 काय आहे 35 रिकामी डबा 2 आणि रिकामी डबा 6 या 6 अंकी संख्येला 3 ने पूर्ण भाग जाण्यासाठी रिकामी जागे असलेले समान अंक कोणता? तर बघा काय आहे 35 2 आणि 6, तर 3 ने भाग जाण्यासाठी कसोटी, 3 ची कसोटी काय आहे, 3 ची कसोटी डायरेक्ट अप्लाय करायची आहे. 3 ची कसोटी काय म्हणते, सर्व अंकांची बेरीज, सर्व अंकांची बेरीज, सर्व अंकांची बेरीज किती यायला पाहिजे 3च्या पट्टीत. 3च्या पट्टीत म्हणजेच काय 3 6 9 12 15 18 21 24 अशा 3च्या पट्टीत अंकांची बेरीज झाली. जर आपण पहिलं ऑप्शन ठेवलं किती 4 आणि इथे पण काय येणार आहे 4, सर्व अंकांची बेरीज करू आपण किती 3 अधिक 5 अधिक 4 अधिक 2 अधिक 4 अधिक 6, तर हे किती होतात 8, हे किती झाले 6, हे किती होतात 10 आणि तर किती होतात हे 14 होतात, 10 आणि 16, 16 आणि किंवा 18, 18तून 2 इथे दिले म्हणजेच किती सर्वांची बेरीज केली तर किती 24, म्हणजेच उत्तर आपलं काय पाहिजे पहिलंच उत्तर पाहिजे किती 4. जर आपण 5 ठेवून बघितला 3 5 5 2 5 आणि 6, सर्वांची जर आपण बेरीज केली 3 अधिक 5 अधिक 5 अधिक 2 अधिक 5 अधिक 6, तर किती होतात हे झाले 8, हे झाले 7, दोघे मिळून किती होतात 15 आणि हे किती अधिक 11 किती होतात 15 आणि 11 किती होतात 5 आणि 1 6 आणि 26, 26ला 3 ने भाग जात नाही म्हणून हे उत्तर नाही, म्हणजेच 5 ठेवता येणार नाही, तसंच 2 सुद्धा ठेवता येणार नाही, तर आपलं पहिलंच उत्तर आहे काय 4. प्रश्न 108 काय आहे 2.5 लिटर पेट्रोलमध्ये एक मोटरसायकल 162.5 किमी अंतर जाते, तर 455 किमी अंतर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल? तर इथे सरळ सरळ दिलेलं आहे काय 2.5 लिटर म्हणजेच 162.5 जाण्यासाठी किती 2.5 म्हणजेच 2.5 लिटर, तर आपल्याला विचारलंय काय अंतर 455 किलोमीटर जाण्यासाठी किती लागेल? तर असं असेल तर प्रश्नचिन्हाच्या समोर भागाकार बाकीच्यांचा गुणाकार, म्हणून 2.5 गुणिले 455 भागिले 162
दशांश 5 दशांश चिन्ह घालवण्यासाठी इथे पण एक डिजिट आहे, इथे पण एक डिजिट आहे, म्हणून डायरेक्टच आपण दशांश चिन्ह काढून टाकू. 25 गुणिले 455 आणि छेदात किती 1625. तर पाचाने भाग देऊ. पाचा पाचा 25, 5 त्रिक 15, एक उरणार 5 दुने 10, 2 उरणार पाचा पाचा 25. परत पाचाने देऊ. 5 एके 5, 5 सक 30, 2 उरतील पाचा पाचा 25. परत पाचाने जाईल 5 एके 5 आणि 5 त्रिक 15, 5 9 45 आणि 5 एके 5, 13 एके 13, 13 साती 91, म्हणून उत्तर किती येणार आहे 7. म्हणजेच 455 किलोमीटर जाण्यासाठी किती लिटर पेट्रोल लागेल, तर 7 लिटर. म्हणजेच तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. 109 काय आहे 2020 सालातील प्रजासत्ताक दिन गुरुवारी असल्यास त्याच वर्षातील महाराष्ट्र दिनाचा वार कोणता. हा पण एक तरी प्रश्न असतोच. म्हणजेच आपल्याला दिलेलं काय आहे प्रजासत्ताक, म्हणजेच किती 26 जानेवारीला काय असतो प्रजासत्ताक दिन असतो. तर पुढचे दिवस म्हणजेच जानेवारीला किती दिवस राहिलेत, 26वा सोडला तर किती 31वा महिना असतो, म्हणून किती दिवस होणार आहे 5 दिवस. त्याच्यानंतर फेब्रुवारीला किती दिवस 2020 आहे, म्हणजेच लीप वर्ष आहे, म्हणजेच किती 29 दिवस. त्याच्यानंतर मार्चला किती दिवस असतात, तर 31 दिवस. एप्रिलला किती दिवस असतात 30 दिवस. आणि मेचा कितवा दिवस, पहिला दिवस. तर या सर्वांची बेरीज करू आपण पहिले. तर 5 अधिक 29 अधिक 31 अधिक 30 अधिक 1 आणि छेदात किती 7ने भागणार आहोत आपण. म्हणजेच हे किती झाले, किती दिला 30 30 60 60 90 90 आणि 5 95 आणि 96 किती होणार आहे 96. 96ला आपण 7ने भागू. 7 एके 7, 7 एके 7, उरतात किती 2, किती होतील 26 आणि 7 त्रिक 21. 26 मधून 21 केले किती राहतात 5. म्हणजेच आपलं उत्तर काय भेटणार आहे 13.5/7. तर बाकी किती उरली 5. म्हणून 26 जानेवारीला काय होता गुरुवार होता. तर याचे पुढचे किती दिवस 5 दिवस. तर गुरुवार नंतर शुक्रवार शनिवार रविवार सोमवार आणि मंगळवार. म्हणजेच कोणता वार असेल मंगळवार. म्हणजे महाराष्ट्र दिन कोणत्या वारी मंगळवार. म्हणजेच दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 110 काय एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किट पुडे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किट पुडे व प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम भरले तर फक्त खोक्याचे वजन किती. तर सरळ आपल्याला काय करायचं आहे 150 गुणिले 15 बिस्किट करणार आहेत. 15चा वर्ग किती येतोय 225 आणि हा 0 म्हणजेच किती 2250 ग्रॅम. त्याच्यानंतर किती 100 ग्रॅमचे 28 पुढे, म्हणजेच 100 ग्रॅमचे किती 28 म्हणजेच किती होणार आहे 2800 ग्रॅम. नंतर काय सांगितलं 50 ग्रॅमचे 8 पुढे, 50 ग्रॅमचे 8 पुढे. तर 8×45 म्हणजेच किती होतात 400 ग्राम. तर सर्वांची बेरीज करू आपण. किती हा 0 0 0 किती 0, 5 0 आणि 0 5, 12 12 आणि 2 किती होतात 14. एक गेला हाचा किती 2 2 4 आणि किती होतात 5, 5450. हे काय आहे बिस्किटांचे पुड्यांचे वजन आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे वजनाचे 8 बिस्किट पुडे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्याचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम. 6.25 किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम होतोय 6 किलो आणि 250 ग्रॅम म्हणजेच 6.25 ग्रॅम. 250 म्हणजे पाव किलो म्हणजेच 6.25 ग्रॅम. त्याच्यातून वजा करू आपण
वजा काय करू? 5450 वजा करू. 0 0 12तून 4 गेले 8 आणि इथे 5 राहणार. 5तून 5 गेला किती? 0 म्हणजेच किती? खोक्याचे वजन किती? 800 ग्रॅम. तर कोणतं ऑप्शन? पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 111. काय राजेशचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांची एकूण वय 30 वर्षे होईल. तर 2 वर्षापूर्वी राजेशचे वय किती? तर बघा काय 5 वर्षानंतर तर आपण आज आणण्यासाठी आज राजेशचे अधिक बहिणीचे बहीण बरोबर 5 वर्षानंतर 30 वर्ष होत आहे दोघांची बेरीज. तर दोघांची पण 5-5 वर्ष वाढली म्हणजेच किती? 20 वर्ष होतील. तर राजेशमधून आपण बहिणीचं वजन बहीण कितीचा फरक आहे? तर 4 वर्षाचा फरक आहे. म्हणून राजेश म्हणून राजेशचं आजचं वय काय असणार आहे? 12 आणि बहिणीचं काय असणार आहे? 8. म्हणजे आजचं वय किती? 12. दोघांची बेरीज केली तर किती भेटणार आहे? 20. 12 अधिक 8 केले तर किती होतात? 20. परंतु 5 वर्षानंतर त्यांचे 30 होते का बघू आपण. 12 अधिक 5 करू किती होतात? 17 आणि 8 अधिक 5 किती होतात? 13. दोघांची बेरीज केली तर किती? 30. म्हणजेच आपण जे घेतले ते बरोबर आहे. पण आपल्याला विचारलेलं काय आहे? राजेशचं 2 वर्षापूर्वीचं तर 2 वर्षापूर्वी राजेशचं वय किती? तर हे 12 वर्ष तर आजचं वय आहे. आजचे वय आहे. तर 2 वर्षापूर्वी म्हणजेच 12 वजा 2 केलं तर किती राहतात? 10 वर्ष. म्हणजेच राजेशचे 2 वर्षापूर्वी वय किती होतं? 10 वर्ष होतं. म्हणजेच कोणतं? चौथं ऑप्शन आपलं बरोबर आहे. 12वा काय आज शाळेत पटावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? तर 400 विद्यार्थ्यांपैकी किती विद्यार्थी आलेत? तर 340 विद्यार्थी आलेत. तर गैरहजर किती? 10तून 4 गेले किती राहतात? 6. म्हणजेच किती? 60 विद्यार्थी काय आहेत? गैरहजर आहेत. 340 आले तर 60 विद्यार्थी काय गैरहजर आहेत. तर एकूण विद्यार्थी किती आहेत? 400. त्याच्यापैकी गैरहजर किती आहेत? 60. तर आपल्याला शेकडा गैरहजर विचारलाय म्हणून गुणिले किती करणार? 100. 2 शून्य गेले 2 शून्य गेले 4 एके 4 4 एके 4 आणि 4 पंचे 20. म्हणजेच किती? 15% शेकडा का आहे? गैरहजर आहेत. तर कोणतं ऑप्शन? तिसरं ऑप्शन मधले आपलं उत्तर बरोबर आहे. 113वा काय आहे? एक वस्तू 560ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 640 रुपयाने विकल्याने होतो. तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती? तर ऑप्शन दिलेलं. तर आपण हा प्रश्न बाय ऑप्शनच सोडवू. म्हणजेच 590 काय आहे त्याची खरेदी किंमत आहे. त्याच्यातून आपण 560 वजा केले तर किती राहतात? 30 राहतात. आणि खरेदी किंमत किती आहे? 590. तर 640 मधून जर आपण 590 वजा केले तर किती राहतात? 0. 14तून 9 गेले किती राहतात? 5. म्हणजे 50. तर काय? तोटा किती? 30 रुपयाचा झाला. तर त्याच्या तिप्पट काय झाला पाहिजे आपल्याला? नफा. 30च्या तिप्पट आहे का 50? नाही. म्हणून पहिलं ऑप्शन आपलं बरोबर नाही. तर दुसरं ऑप्शन घ्या. दुसरं ऑप्शन काय? 580 आहे. खरेदी किंमत किती आहे? 580. 580 खरेदी किंमत आहे. तर तोट्याने किती विकले? 560 रुपयाला विकला. तर फरक कितीचा भेटतो आपल्याला? 20चा. तर तीच वस्तू त्याने 640ला. पण खरेदी किंमत किती आहे? वजा 580 आपण करू. तर किती भेटतात? 60. हा काय आहे? तोटा आहे. हा काय आहे? तोटा आणि हा काय आहे? नफा. पण हा तोट्याच्या किती? 3 पट पाहिजे. पण 3 पट आहे का? नाही. तर इथे बघा तोटा किती झाला? 20. हा आहे आपला नफा. तर तोटा 20 आहे आणि त्याच्या तिप्पट नफा आहे का? बघा 20 गुणिले 3 केलं तर किती? 60 होतात. म्हणजेच
ती मूळ वस्तू किती असेल 580 रुपयाला असेल, तेव्हा ती 560ला विकलं तर 20 रुपये तोटा होतोय आणि 540ला विकलं तर 60 रुपये, ते पण या तोट्याच्या तिप्पट आहे. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे? दुसरं उत्तर आपलं बरोबर म्हणजेच 580 रुपये हे उत्तर आपलं बरोबर आहे. 114वा काय? 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत व 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? ह्याच्यावर पण प्रश्न असतो. 6च्या स्थानिक किंमत म्हणजे 6ची स्थानिक किंमत 6 किती? 1, 2, 3 आणि 4 आणि त्याच्यानंतर कोणाची? 4ची. 4ची स्थानिक किंमत किती आहे? 400. तर किती पट आहे असा प्रश्न विचारलेला आहे. तर 60,000 भागिले आपण काय करू? 400. 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. 4 एके 4, 4 एके 4, 2 उरतात, 4 25 आणि 4 शून्य 0. तर किती पट आहे? 150 पट आहे. तर ते ऑप्शन आपलं कुठे आहे? तिसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. 150 पट आहे. म्हणजे 4ची स्थानिक किंमत ही 6च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर 150 पट आहे. प्रश्न 115वा काय? लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस सेमी आहे. जर आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? तर लांबी आपण काय म्हणू? 2x मानू. काय? निमपट. लांबीचे निमपट. जरी आपण अर्धा निमपट म्हणजे अर्धा घेतला पण त्याच्यापेक्षा आपण लांबी 2 घेऊ तर त्याची अर्धी किती होतंय? 1. म्हणून लांबी 2x येणार आहे, रुंदी 1 येणार आहे. तर आयताचे क्षेत्रफळ काय असतं? लांबी गुणिले रुंदी असतं. म्हणजेच किती आहे क्षेत्रफळाचं? क्षेत्रफळ किती दिलं? 288. म्हणजेच 2x गुणिले x बरोबर किती? 288. इथे गुणाकार केला तर 2x वर्ग बरोबर 288 आणि x वर्ग बरोबर 288. हा छेदात 2 गेला, बेक बे, बेचोक आणि बेचोक म्हणजे x वर्ग बरोबर किती? 144 आणि x बरोबर काय? वर्गमुळात हा वर्ग तिकडे जाताना वर्गमूळ होतं 144 आणि x बरोबर किती भेटणार आहे आपल्याला? 12. म्हणजेच रुंदी आपल्याला किती भेटली? 12. x किती भेटला आपल्याला? 12 म्हणून रुंदी 12. तर इथे 2 गुणिले 12 केलं तर आपल्याला काय भेटते? लांबी म्हणजेच किती? 24. रुंदी किती भेटली? 12 आणि लांबी किती भेटली? 24. तर आपल्याला विचारलेलं का जर त्या आयताची रुंदी किती? 12 किती? 3/4 बरोबर किती येणार आहे? 4 एके 4, 4 त्रिक 12 बरोबर किती येतंय? 9. म्हणजेच रुंदी किती भेटणार आहे? नवीन रुंदी आपल्याला रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे नवीन क्षेत्रफळ. हे नवीन क्षेत्रफळासाठी आपण रुंदी काढली. तसंच किती आहे? लांबी किती आहे? 24. त्याचे किती पट करायचे? 3/2 पट करायचे. किती? बेक बे बेदुनी 4 आणि 12 गुणिले 3 बरोबर किती? 36. 36 काय असणार आहे? रुंदी रुंदी लिहिली ही काय असणार आहे? लांबी असणार आहे. तर ह्याच्या आपल्याला काय काढायचं आहे? क्षेत्रफळ काढायचं आहे. म्हणून 9 गुणिले जर आपण 36 केले तर 9 किती? 9 सकट 54. हातचे किती गेले? 5 आणि 9 त्रिक 27. 27 आणि 5. 27 आणि 5 किती होतात? 33. तर त्याचे क्षेत्रफळ किती असणार आहे? 300. तर किती? इथे किती येतंय? 9 त्रिक 27, 27 आणि 3 आणि 32 होतात. म्हणजेच किती? 324 चौरस सेमी आपलं उत्तर असेल. म्हणजेच कोणतं? तिसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. प्रश्न 116वा काय? 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम, 72 किलोग्रॅम, 69 किलोग्रॅम, 63 किलोग्रॅम, 58 किलोग्रॅम, 45 किलोग्रॅम, 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहेत. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला जाईल? तर काय आहे? सरळ आपल्याला काय काढायचं आहे? सरासरी काढायचं आहे. म्हणजेच 40 अधिक 25 अधिक 72 अधिक 69 अधिक 63 अधिक 58 अधिक 45 अधिक 38 आणि किती पोते भरायचे आहेत आपल्याला? 10 पोते भरायचे आहेत. म्हणून या सर्वांची बेरीज जर तुम्ही केली तर किती येते?
10 बेरीज येते आणि छेदात किती 10. हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजेच किती 41 किलोच्या एक पोतं होईल. म्हणून आपलं उत्तर कोणतं? पहिलं ऑप्शन बरोबर आहे. प्रश्न 117 का आहे? वर्गातील मुलांच्या संख्येइतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकांनी 272 भर घालून 101 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली. तर वर्गातील एकूण मुले किती? म्हणजेच पहिलं काय दिलं आहे? सर्व मिळून किती होतात? 1001. त्याच्यात वर्ग शिक्षकांनी किती दिलं आहे? 272 रुपये. म्हणजेच किती रक्कम? किती रक्कम? 272 वजा केले तर 729 रक्कम मुलांनी जमा केली. तर आपल्याला मुलं माहीत नाही, किती मुलं आहेत, नाही किती रुपये जमा केले ते सुद्धा माहीत नाही. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो? एक्स मुलं आहेत गुणिले एक्स एक्स मुलांनी एक्स रुपये जमा केले तेव्हा किती जमा झाले? 729 रुपये जमा झाले. म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर 729 आणि एक्स बरोबर किती? वर्गमुळात 729 आणि एक्स बरोबर कोणाचा वर्ग आहे? तर 729 कोणाचा वर्ग आहे? 27चा. तर आपल्याला एक्स बरोबर किती भेटला? 27. म्हणजे 27 एक्स एक्सच मानलेला आहे. म्हणजे 27 मुलं आहेत आणि 27 रुपये जमा केलेत. तेव्हा त्यांनी किती? 729 रुपये जमा होतात. तर एकूण वर्गात मुले किती? तर 27. म्हणजेच दुसरं ऑप्शन आपलं बरोबर आहे. ते 18 का आहे? खालील वर्तुळातील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? तर एकूण बिंदू किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आहेत. म्हणून 8 बिंदू आहेत. तर ते काय? सर्व बिंदू परस्परांना जोडल्याने आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड? म्हणजेच जशी AF आहे किंवा BD आहे तशा रेषाखंड किती जास्तीत जास्त काढता येतील? तर आपण सरळ सरळ काय घेऊशी आहेत? 8 बिंदू आहेत आणि किती? दोन बिंदू मिळून एक रसा तयार होणार आहे. म्हणून तेच आपण 8 गुणिले 7 करू आणि 2 गुणिले 1 करू. तर किती? 8 छाती 56 भागिले किती? 2 2 केलं तर बेक बे बेक बे दुने 4 आणि 1 वरतात 8 16. म्हणजेच किती? 28 अजून रेषाखंड काढावे लागतील. सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? तर 28 तर उत्तर आहेत, पण ऑलरेडी 2 रेषाखंड काढलेले आहेत. म्हणून 28 वजा 2 करू तेव्हा किती भेटणार आहे? 26. म्हणजेच कोणतं ऑप्शन? चौथं ऑप्शन मध्ये आपल्याला उत्तर दिलेलं आहे. ऑलरेडी त्याने 2 रेषाखंड दिलेले आहेत, ते आपल्याला काय करावे लागतील? वजा करावे लागतील. तेव्हा भेटेल काय? 26. प्रश्न 119 काय? एका विद्युत खांबाची जमिनीपासून उंची 9 मीटर आहे. त्या खांबाला च्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यांच्यामधील अंतर किती? म्हणजेच हा काय आहे? खांब आहे. इथे खांब उभा केलेला आहे, त्याला टेकलेली काय आहे? शिडी आहे. त्याला टेकलेली काय आहे? शिडी आहे. तर या इथपासून इथपर्यंत जे अंतर आहे ते किती आहे? तर या शिडीच्या किती मीटरची आहे? 15 मीटरची आणि उंची किती दिले? 9. तर हा काय झाला? एक काटकोन त्रिकोण तयार होतोय आणि काटकोन त्रिकोण आला तर कोण येतोय? पायथागोरस येतोय आणि पायथागोरस म्हणजेच कर्ण. जर आपण A, B आणि C दिलं तर AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग. AC किती दिलाय? 15. 15चा वर्ग AB किती दिलाय? 9. 9चा वर्ग अधिक BC दिलाय का? नाही. BCचा वर्ग तसाच ठेवू. 15चा वर्ग किती? 225. 9चा वर्ग किती? 81 अधिक BCचा वर्ग. म्हणून 225 वजा 81 करू आणि BCचा वर्ग करू. किती? 5तून 1 गेला किती राहतो? 4. इथे किती राहतील? 12 होतील. 12तून 8 गेले किती राहतात? 4 आणि 1 किती दिला? म्हणजे 144. म्हणजे BCचा वर्ग बरोबर किती? 144. म्हणून BC बरोबर वर्गमुळात 144 आणि BC बरोबर किती भेटणार आहे आपल्याला? 12. तर आपल्याला विचारलेलं काय आहे?
असता जमिनीत खांब व शिडी यामधील अंतर किती? तर किती? 12 मीटर आहे. कोणतं ऑप्शन आहे आपलं? तिसरं ऑप्शनमध्ये उत्तर बरोबर आहे. किती? BC किती भेटणार आहे? 12. 12 गुणिले 12चा वर्ग 144 आणि 9चा वर्ग 81 दोघांची बेरीज केली तर किती भेटते? 225च भेटते. 20वा काय? शेवटचा प्रश्न. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 रुपये मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसांची मजुरी 7,200 होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी 1 दिवसाची मजुरी किती? तर हे आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरणासारखं सोडवावं लागेल. तर किती? 5 स्त्रिया म्हणजेच 5 वुमेन अधिक 5 मॅन बरोबर किती? 5 दिवस काम केल्यानंतर किती? म्हणजेच 5 दिवसाचे 20,000 होतात तर दिवसाचे किती होणार आहेत? 4,000. म्हणजेच 5 पुरुष आणि 5 महिला आणि 5 पुरुष यांची दिवसाची मजुरी किती होणार आहे? 4,000. तसंच पुढे काय दिलंय? 7 स्त्रिया म्हणजेच W अधिक 3 पुरुष म्हणजेच मॅन यांची 2 दिवसांची मजुरी किती दिलेली आहे त्यांनी? किती? 7,200. तर त्याची एका दिवसाचे किती होणार आहे? याचे अर्धा करावं लागेल म्हणजेच किती? 3600 रुपये. तर हे समीकरण नंबर 1 होतं आणि समीकरण नंबर 2. एका चलाचा लोप करून आपल्याला सोडवता येणार नाही म्हणून या समीकरण 1ला आपण कितीने गुणू? 3 ने गुणू आणि ह्याला कितीने गुणू? 5 ने गुणू. ह्याला गुणिले 3 ह्याला गुणिले 5 किती होतात? 15W अधिक 15M आणि 3 चौक 12 म्हणजेच 12,000 आणि इथे 5 ने गुणल्यावर 5 7 35W अधिक किती? 5 त्रिक 15M बरोबर किती होतात? 5 सक 30 हातचे गेले 3 5 त्रिक 15 15 16 17 आणि 18 म्हणजेच किती? 18,000 होतात. तर वजाबाकी केली आपण. कोणाचा? चलाचा लोप करायचा तर हा 0 येईल, हा वजा येईल, हा पण वजा येईल आणि हा पण वजा येईल. म्हणून किती? हा 15M गेला. या 35M मधून 15M 35W मधून 15W गेले तर किती राहतात? 0 आणि इथे 20W म्हणजे 20 वुमेन बरोबर वजाबाकी केली तर 0 0 0 8तून 2 गेले 6 आणि 0 म्हणजेच 20 महिलांना किती? 6,000. तर एक महिलांसाठी काढणार आहे आपल्याला 6,000 भागिले 20 करू 0 गेला 0 गेला 2 त्रिक 6 आणि 2 0 0 आणि 2 0 0 म्हणजेच W किती भेटणार आहे आपल्याला? 300 रुपये भेटणार आहे. म्हणजे वुमनला एका दिवसाची मजुरी किती आहे? 300. तेच काढण्यासाठी आपण पुरुषाचं काढू म्हणून पुरुषाचं काढण्यासाठी किती? 5 गुणिले 300 या पहिले समीकरणात टाकतोय अधिक 5M बरोबर किती होतात? 4,000 होतात. तर किती? 3 5 15 1,500 मीटर अधिक 5 किती? 1500 अधिक 5 पुरुष बरोबर किती? 4,000. तर 5 पुरुष तर 4,000 वजा 1,500 करू आपण. तर 5M बरोबर किती? घालवले तर किती राहतात? 2,500 राहतात. 4,000 मधून 1,500 गेले तर 2,500 राहतात. तर M बरोबर किती? 2,500 भागिले 5 5 5 25 आणि 5 0 0 म्हणजेच पुरुषांना किती भेटतात? 500 रुपये भेटतात. महिलांना किती भेटतात? 300 रुपये भेटतात. तर आपल्याला 1 पुरुष व 2 स्त्रिया. 1 पुरुष म्हणजेच 500 रुपये अधिक 2 स्त्रिया म्हणजेच 600 रुपये. तर दोघे मिळून किती होतात? 1,100 रुपये दोघे मिळून. तर एका दिवसाची मजुरी किती भेटणार आहे? 1,100 रुपये. म्हणजेच कोणतं ऑप्शन? पहिलं ऑप्शन आपलं बरोबर आहे. आणि इथेच आपली प्रश्नपत्रिका
पेपर फर्स्ट 2024 ही प्रश्नपत्रिका संपलेली आहे. जर तुम्हाला शिकवलेलं समजलं असेल, समजत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.